उसरली खुर्द, न्यू पनवेल. हे छोटे गुजर आमच्या सोसायटीचे गुजर काका, त्यांचा हा नातू. हे आमचे मित्र सुनील साळुंके. हे आमचे वॉचमॅन काका. त्या ठिकाणी आपण ध्वजवंदन सादर करणार आहोत. तरी या शुभप्रसंगी कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपण सगळ्यांनी कार्यक्रमासाठी हजर व्हायचंय. धन्यवाद. सोसायटी अध्यक्ष मोहन जाधव, उपसचिव विश्वासराव जाने, खजिनदार प्रथमेश अहिरे. हे आमच्या सोसायटीतील जोस अंकल. सगळ्यांनी एका लाईन मध्ये या. आणि हा सर्व आमचा साई कृष्ण परिवार. सलामी दो. एक साथ राष्ट्रगीत सुरू कर. हाथ नीचे. भारत माता की जय. प्रजासत्ताक दिनाच्या आपल्याला शुभेच्छा देखील देत आहोत. आणि आज हा जो कार्यक्रम आपण सादर करत आहोत किंवा आपण कार्यक्रम साजरा करत आहोत, या निमित्ताने आपण सगळेजण वेळेत उपस्थित राहिलात याबद्दल आपले पुनश्च आभार. यापुढे जो कार्यक्रम आहे ते मग आपल्या कमिटीचे काही सदस्य आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त करतील. त्याचबरोबर आपल्या सोसायटीचे सचिव श्री सुरे हे आजचा जो आपला कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला उपस्थित नाहीत, कारण काही त्यांच्या व्यक्तिगत किंवा तांत्रिक कारणामुळे ते उपस्थित राहू शकत नाही. तर जे आपले इतर कमिटी मेंबर आहेत त्यांना मी विनंती करतो की या ठिकाणी
आपल्या सभेला संबोधित करावे. सगळ्यात महत्त्वाचं, आपले संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला संविधान दिलं आणि या देशाला एका मार्गावरती नेऊन सोडलं आणि आपण जे काही प्रगतीपथावरती आहोत, बंधुभावाने राहत आहोत. विविध धर्माचे, विविध जातीचे, विविध भाषावार, प्रांतरचना असून देखील आज आपला जो भारत देश आहे हा देश एकसंध आहे. त्याचं कारण म्हणजे आपलं संविधान. आणि या संविधानकर्ते डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील या प्रसंगी मानवंदना देतो. आणि आज आपण संविधानाची प्रस्तावना या ठिकाणी वाचून दाखवत आहोत. किती खूप महत्त्वाची गोष्ट असते की आपल्याकडून एखादी गोष्ट राहून जाऊ शकते आणि तरी देखील आपल्याला एखाद्या गोष्टीची आठवण करून देते. मी धन्यवाद देतो आणि प्रस्तावना वाचायला सुरुवात करतोय. उद्देशिका. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, निरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. अशी ही प्रस्तावना आहे. इथून पुढच्या काळामध्ये आज आपण अनेक गोष्टी मुखोद्गत करतो, तर मला ही आपल्या संविधानाची जी प्रस्तावना आहे पाठ असेल असं मला नमूद करावं असं वाटतं. जर त्या लहान मुलांपैकी कोणाला बोलायचं असेल, सो यू आर मोस्ट वेलकम. Good morning everyone. My name is Mandar Rajan. I want to tell you some words on Republic Day. Today we celebrate India's 77th Republic Day. On this day in 1950, our constitution came into effect to make India a truly independent democratic republic. This day reminds us that in our country the power lies to people. We owe our life, rights and our freedom to hard work of Dr. Babasaheb Ambedkar and many freedom fighters who sacrificed everything for us. As we stand here in 2026, let us remember that being a good citizen is simple. It means being kind, staying disciplined and respecting everyone. We are the future of India and all together we can make our nation more stronger. Let us take the pride in our tricolor and promise to keep the spirit of unity in diversity alive. Happy Republic Day to all. Jai Hind, Jai Bharat. थँक्यू मला, थँक्यू व्हेरी मच. ईश्वरी आपल्या समोर 2 शब्द बोलते. Good morning everyone. My name is Ishwari. Today is 26 January and we are celebrating our 77th Republic Day of our India. This is the day. This is the landmark of in our history. Our constitution came on this day in 1950. Our constitution came in force, making our India democratic and republic nation. We must remember our freedom was not achieved easily. It is the result of tireless struggle by our freedom fighters and the visionary leadership of our constitution architect, especially Dr. B.R. Ambedkar. The constitution is the backbone of a nation, guiding us with values of justice, liberty, equality. Jai Hind, Jai Bharat. Thank you. Good morning everyone. My name is Manasvi Rajane. Today we are celebrating here
थँक्यू. मनस्वी थांब. मला असं वाटतं की बाकीचे पण मुलं पण छान बोलली, पण मनस्वी जे काही 4 वाक्य बोलली ती स्वतःहून आणि व्यवस्थित बोलली, छान बोलली, मोठ्या आवाजात बोलली. थँक्यू व्हेरी मच. हां ठीक आहे. Good morning, everyone. My name is Manas. Today is Republic Day. On this day in 1950, Indian got its constitution. I love my country very much. I wish you all very happy Republic Day. Republic Day is national festival. I am proud of to be an Indian. Thank you. व्हेरी मच. अजून कोणी येत आहे? काही उच्च शिक्षणामुळे चांगल्या पदावरती पोचले असतं. हे सर्व जे श्रेय आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामुळे जे नमूद करून ठेवलं आहे संविधानामध्ये, त्याचाच एक महत्त्वाचा मार्ग आहे. तसेच कोणत्याही गोष्टी घडवत असताना हा संविधानाच्या नियमाने पुढं गेलं पाहिजे आणि त्याच्या त्या मार्गाने आज आपण प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊ. बरोबर शुभेच्छा देऊ. So, as always, our renowned society member, Mr. Nandakumar Kamble will be addressing. So, thank you very much. And आपण नेहमी त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक असतो. कांबळे साहेबांना विनंती आहे की त्यांनी आपले 2 शब्द मांडावे. धन्यवाद. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आपला देश आताच प्रास्ताविकेला वाचल्याप्रमाणे 26 नोव्हेंबर 1949 रोजी या आज जो आपण दिन साजरा करतोय 26 नोव्हेंबर, तर हे संविधान हे त्या दिवशी स्वीकारण्यात आलं. या संविधान बनवण्यासाठी जे कमिटी मेंबर त्यावेळेचे होते, त्यावेळी चेअरमन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि त्यावेळेस मला तर वाटत नाही, कारण हे ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहे, विद्वत्तेचा महासागर म्हणून त्यांना संबोधलं होतं, सिम्बॉल ऑफ द नॉलेज. आणि हे आपल्या देशामध्ये लिहिलं नाही, ते एका ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या मेन गेटच्या लायब्ररीच्या याच्यामध्ये त्यांचा फोटोच्या खाली लिहिलं, सिम्बॉल ऑफ द नॉलेज. या देशाने जे महामानव दिलेत ते जगाने ॲक्सेप्ट केले, त्यांचे विचार जगाने ॲक्सेप्ट केले. आणि जेव्हा ही कॉन्स्टिट्यूशन लिहायची वेळ आली तेव्हा कुठे ना कुठे या ज्या आपले त्यावेळेस एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळेस असणारे सगळे राज्यकर्ते किंवा जे पॉलिटिशियन होते हे मॅच टू मॅच बॅलिस्टर आणि शिकलेले होते. आणि म्हणून या सगळ्या शिकलेल्या लोकांमध्ये आज इथं आम्ही सिम्बॉल ऑफ नॉलेज किंवा महाराजांचं अख्खा स्वराज्य बाबासाहेबांच्या डोळ्यासमोर होतं. तथागतांचा जो मार्ग होता, मध्यम मार्ग, हा त्यांच्या एक डोळ्यासमोर होता. आणि याला कळत नाहीत म्हणून किंवा ह्याला कसं बाजूला द्यायचा ते हा एका माणसाकडेच मला वाटतं असावा. आणि म्हणून ही एवढी यशस्वी अशी ही राज्यघटना लिहिल्या गेली. अलीपर्यंत जो चांगलाचा जसा आधीच काढला त्याबद्दल
सर्व कमिटी मेंबरांचे तसेच सोसायटीतील सर्व रहिवाशांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी सपोर्ट केला त्या सर्व सिनियर सिटीजन, महिला वर्ग व लहान मुले या सर्वांचा मी पुनश्च एकदा ऋणी आहे. कारण की अशाच प्रकारचं सहकार्य येणाऱ्या पुढच्या काही वर्षामध्ये तुम्ही कमिटीला कराल आणि चांगल्या असं प्रकारचं काम या कमिटीमध्ये आमच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व कमिटी मेंबर्स करतील असे मी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त तुम्हाला ग्वाही देतो. तसेच काही प्रश्न असतील ते मार्गी लावण्याचं जोपर्यंत आमच्याकडे कारभार आहे कमिटीचा तोपर्यंत आम्ही तुम्हाला ग्वाही देतो की ते सर्व कामं आम्ही मार्गी लावू आणि चांगल्या अशा प्रकारचं एक विकासाचं जे धोरण आहे सोसायटीचं ते आम्ही तुमच्यासमोर प्रेझेंट करू. तसंच या प्रजासत्ताक दिनानिमित्त बोलायचं झालं तर आत्ता सध्यालाच एक आपले जे सोल्जर्स आहेत आर्मी होल्डर यांची एक जी गाडी आहे 24 फूट खाली दरीमधून कोसळली होती आणि त्यामध्ये 10 ते 12 आपले जे जवान आहेत ते शहीद झाले होते. तर त्यांना पुनश्च एक बार मी आपल्या सोसायटीकडून श्रद्धांजली वाहतो. तसेच आमच्या सातारा जिल्ह्यामधील 3 जवान जे या पाठीमागच्या एक 10 दिवसामध्ये शहीद झाले होते काश्मीरमध्ये, त्यानंतर साताऱ्यामधून डायरेक्ट 100 जवान रिटर्न न्यू जवान परत आर्मीमध्ये सिलेक्ट झाले. त्याबद्दल पुनश्च एक बार त्या जिल्ह्याचं मी आभार मानतो. आणि तुम्ही सर्वजणांनी इकडे बसून हा कार्यक्रम शांततेत, कारण की खूप वक्त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि मी वेळ घेतला तर मी खूप काय बरंच बोलू शकतो, पण एक तर टाईम झालेला आहे आणि सर्व तुम्ही शांततेत आहात त्याबद्दल बसलात आणि चांगला कार्यक्रम इकडे पार पडला. तसेच संध्याकाळी आपल्या कमिटीमार्फत सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्वांनी ठीक 7 वाजता या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी यायचं आहे याची सर्वांनी नोंद घ्या. तसेच आपल्या सोसायटीमध्ये आज साईकृष्णा उत्सव मित्रमंडळ यांची जी सत्यनारायणाची जी पूजा आहे याच्या महाप्रसादाचा व तीर्थप्रसादाचा तुम्ही लाभ घ्यावा. तसेच तुम्ही हे सगळं शांततेत ऐकलं त्याबद्दल मी पुन्हा एक बार सोसायटीतील सर्वांचे आभार मानतो आणि इकडेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागेवरती बसून घ्या आणि सगळ्यांना नाश्ता दिला जाईल याची सगळ्यांना नोंद घ्या. शांततेत घ्या, नाश्ता भरपूर आहे, कोणी गडबड करू नका.